Welcome student to Simplified Chemistry YouTube channel. In last lecture we discussed about the IUPAC and common names of alcohols. Today we are going to study the nomenclature of phenols. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अल्कोहोल्स, फिनॉल्स आणि इथर या टॉपिक मधील अल्कोहोलचं नॉमेनक्लेचर हा भाग अभ्यासलेला आहे. अल्कोहोलचं कॉमन नेम सिस्टीम मध्ये आणि आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये नॉमेनक्लेचर करत असताना कोणते रूल्स वापरले जातात या सगळ्यांचा आपण अभ्यास मागील आपल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आज आपण फिनॉल्स आणि इथर्स या दोन ऑर्गॅनिक कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर कसं करतात या संदर्भामध्ये सविस्तरपणे माहिती घेणार आहोत. चला सुरू करूया आपण nomenclature of phenols. So when you consider phenols, phenols are considered as hydroxy derivatives of benzene. Phenols म्हणजे काय असतात तर बेन्झीन किंवा अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये डायरेक्टली OH ग्रुप जोडल्यानंतर जे आपल्याला कंपाऊंड्स मिळतात त्याला आपण जनरली फिनॉल्स असं म्हणतो. या फिनॉल्स मध्ये जो पहिला कंपाऊंड आहे त्याचं नाव आहे फिनॉल. सो व्हॉट इज अ फिनॉल? Phenol is hydroxy derivative of benzene, and therefore in IUPAC nomenclature system this phenol is named as benzenol. This phenol is named as the benzenol. So for the naming of disubstituted phenols, the prefix artho, meta and para they are also used in the common name system. जर आपण disubstituted phenols घेतले म्हणजे काय तर फिनॉल्स मध्ये OH ग्रुप पण आहे आणि आणखी कोणते वेगवेगळे ग्रुप जोडलेले असतील किंवा दोन OH ग्रुप असतील तर अशा फिनॉल्सला आपण म्हणणार आहे डायसबस्टिट्यूटेड फिनॉल्स. ह्या डायसबस्टिट्यूटेड फिनॉल्स मध्ये OH ग्रुपशी रिलेटेड असणाऱ्या बाकीच्या सबस्टिट्यूएंटची पोझिशन कशी आहे याच्यावरून त्याचं नॉमेनक्लेचर करत असताना आपण आर्थो, मेटा आणि पॅरा अशा प्रिफिक्सचा प्रामुख्याने वापर करत असतो. त्याचबरोबर आपण जर अशा डायसबस्टिट्यूटेड फिनॉलचं आययुपीएसी नॉमेनक्लेचर जर केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा OH ग्रुपच्या पोझिशन्स जर ऍडजस्टंट असतील तर 1, 2, जर ते अल्टरनेट असतील किंवा मेटा पोझिशनला असतील तर 1, 3 आणि ते जर पॅरा पोझिशनला असतील तर 1, 4. म्हणजेच इन आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम द फिनॉल्स आर नेम्ड बाय टेकिंग द पोझिशन ऑफ लोकंट्स ॲज 2, 3, 4. म्हणजे आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये डायसबस्टिट्यूटेड फिनॉलचं नॉमेनक्लेचर करत असताना लोकंट्सचा वापर केला जातो. म्हणजे त्या ग्रुपची सबस्टिट्यूशन कोणत्या कार्बन झालेले त्याचा उल्लेख केला जातो, त्याला आपण लोकंट्स असं म्हणतो. आणि ते लोकंट्स हे प्रामुख्यानं 2, 3, 4 असे वापरले जातात. तर प्रत्यक्ष बघूया आपण हाऊ द फिनॉल्स आर नेम इन द आययुपीएसी अँड कॉमन नेम सिस्टीम. आता आपण फिनॉलचे काही नॉमेनक्लेचरचे एक्झाम्पल्स घेऊया. इथे पण 6 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. या कंपाऊंड मध्ये आपल्याला OH ग्रुप आणि इतर सबस्टिट्यूशन जे आहेत त्याच्या पोझिशन्स काय आहेत याच्यावरून आपण त्याचं कॉमन नेम सिस्टीम मध्ये नॉमेनक्लेचर करणार आहोत. सो फर्स्ट कंपाऊंड जो आपल्याला मिळाला आहे इट इज ऑब्टेन बाय डायरेक्ट अटॅचमेंट ऑफ OH ग्रुप टू द बेन्झीन रिंग. सो इन कॉमन नेम सिस्टीम इट इज नोन ॲज फिनॉल. हे सगळे कॉमन नेम सिस्टीम मध्ये या कंपाऊंडला आपण काय म्हणतो फिनॉल असं म्हणतो. If CH3 group is present at ortho position of the phenol, then this compound is known as orthocresol. जेव्हा फिनॉलच्या OH ग्रुपच्या ऍडजस्टंट कार्बनला CH3 ग्रुप अटॅच झालेला असतो त्या पोझिशनला आपण म्हणतो ऑर्थो पोझिशन, ऍडजस्टंट पोझिशन. आणि त्या कंपाऊंडला आपण म्हणतो ऑर्थोक्रिसॉल. सो व्हॉट इज ऑर्थोक्रिसॉल? ऑर्थोक्रिसॉल इज द फिनॉल which contains CH3 group at ortho position. Then para-nitrophenol. So phenol means OH group is attached to the benzene, and when we consider the position of this nitro group and phenol, they are opposite to each other. त्यांच्या पोझिशन कशा एकमेकांना अपोजिट आहेत आणि अशा कंपाऊंड आपण म्हणतो पॅरा सबस्टिट्यूटेड कंपाऊंड्स. सो दिस कंपाऊंड इज नोन एज पॅरा नायट्रोफेनॉल. OH ग्रुपच्या अपोजिट पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच झालेला असल्यामुळे या कंपाऊंडला पॅरा नायट्रोफेनॉल असं म्हटलं जातं. The next compound
in which two OH groups are present at ortho position and this compound is commonly known as catechol. यामध्ये OH group हे adjacent position अटॅच झालेले आहे. हा डायहायड्रॉक्सी किंवा डायहायड्रॉक्सी सबस्टिट्यूटेड बेन्झीन आहे. So it is known as the catechol. OH groups must be present at ortho position. When these OH groups are present at meta position, that is at alternate position, then it is known as resorcinol. जेव्हा दोन OH group ची पोझिशन ही अल्टरनेट कार्बन वरती असते किंवा फर्स्ट आणि थर्ड कार्बनला असते तेव्हा त्या कंपाऊंडला आपण म्हणतो रेसॉर्सिनॉल. And last compound here, it is known as quinol. When two OH groups are present opposite to each other or at para position, then this is known as quinol, or quinol is also known as in common name system as hydroquinone. यालाच hydroquinone असंही म्हटलं जातं. आता आपण या कंपाऊंडचे आययुपीएसी नॉमेनक्लेचर काय ते बघूया. फिनॉल हा जो कंपाऊंड आहे याला कॉमन नेम सिस्टीम मध्ये किंवा आययुपीएसी नेम सिस्टीम मध्ये सुद्धा फिनॉल म्हटलं जातं. म्हणजे काही फिनॉल्सची कॉमन नेम सिस्टीम मध्ये आणि आययुपीएसी नॉमेनक्लेचर सिस्टीम मध्ये दोन्ही नावं सारखीच असतात. त्यापैकी एक आहे हा फिनॉल. याला दुसरं पण नाव आपण देऊ शकतो कारण हा जो आपला पॅरेंट कंपाऊंड आहे तो बेन्झीन आहे आणि बेन्झीनचा आपण ई रिप्लेस करून ओएल लिहिला तर आपल्याला मिळतो हायड्रॉक्सी कंपाऊंड. सो इट इज अ बेन्झिनॉल. म्हणजे बेन्झीन वरती OH ग्रुप अटॅच झालेला आहे. सो इट इज नोन ॲज बेन्झिनॉल. आता या कंपाऊंड मध्ये जर आपण पाहिलं तर OH ग्रुप जो आपला प्रिन्सिपल फंक्शनल ग्रुप आहे आणि CH3 ग्रुप जो आहे तो सबस्टिट्यूशन आहे त्याला आपण मिनिमम नंबर आहे अशा पद्धतीने या बेन्झीन रिंगला काय केलं नंबरिंग केलं तर 2 नंबरला मिथिल ग्रुप मिळाला आपल्याला. सो इट इज नोन ॲज 2-methyl phenol. या कंपाऊंडला आपण म्हणतो 2-methyl phenol. सो दिस इज ऑर्थोक्रिसॉल. व्हॉट इज आययुपीएसी नेम ऑफ ऑर्थोक्रिसॉल असा जर परीक्षेला प्रश्न आला सो आन्सर शुड बी हियर 2-methyl phenol. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर OH ग्रुप आणि NO2 ग्रुप यांच्या जर करस्पॉन्डिंग पोझिशन पाहिल्या तर OH ग्रुप असणाऱ्या कार्बनला नेहमीच आपण 1 नंबर देणार आहे. दिस इज सेकंड, थर्ड आणि फोर्थ. किंवा या डायरेक्शन जर आपण आलो तर या कार्बनला काय मिळतो आपला 4थाच नंबर मिळतो. सो दिस कंपाऊंड इज नोन ॲज 4-nitrophenol. त्याला का आपण 4-nitrophenol असं नाव दिलं. जर आपण हा फिनॉल कन्सिडर केला तर फिनॉलच्या 4th कार्बनचा हायड्रोजन NO2 ग्रुपला रिप्लेस केलेला आहे. सो इट इज अ 4-nitrophenol. दिस इज द आययुपीएसी नेम ऑफ दिस फिनॉल. Then, when you consider this compound, in this compound, two OH groups are present at first and second carbon atom. So, this compound is named as benzene 1,2-diol. कारण आपण डायोल्स मध्ये पाहिलेलं आहे जो करस्पॉन्डिंग आपला हायड्रोकार्बन आहे त्याचा ई ऍज इज राहतो. अल्कोहलच्या नॉमेनक्लेचर मध्ये आपण डायोल्सच्या नॉमेनक्लेचर मध्ये हा रूल पाहिलेला आहे तोच रूल इथे आपल्याला अप्लाय करायचा आहे. सो पॅरेंट इज बेन्झीन. At first and second carbon atom, two OH groups are there. So we write the locants. ज्या कार्बनला OH ग्रुप जोडलेले आहेत त्याला आपण लोकंट्स म्हणतो. त्याचा नंबर आपण दिला 1, 2. 2 OH ग्रुप आहेत म्हणून आपण इथे डाय लिहिला आणि OH ग्रुप असल्यामुळं त्याला आपण काय म्हणणार आहे OL, डायोल. सो दिस कंपाऊंड इज नेम्ड ॲज बेन्झीन 1,2-diol. आता त्याच पद्धतीने आपण जर या कार्बनला 1 नंबर दिला 2 आणि 3 तर OH ग्रुपची सबस्टिट्यूशन फर्स्ट आणि थर्ड कार्बनला आहे म्हणजे मेटा पोझिशनला आहे किंवा अल्टरनेट पोझिशनला आहे. याचा पॅरेंट कंपाऊंड हा पण बेन्झीनच आहे. सो इट इज नेम ॲज बेन्झीन 1,3-diol. दिस कंपाऊंड इज नेम ॲज बेन्झीन 1,3-diol. आणि आता शेवटचा कंपाऊंड जर आपण नंबर दिले तर OH ग्रुप हा फर्स्ट आणि 4th कार्बनला अटॅच झालेला आहे आणि त्यामुळं या कंपाऊंडचं आययुपीएसी नेम येईल. पॅरेंट कंपाऊंड इज अ बेन्झीन. सो इट इज बेन्झीन 1,4-diol. The IUPAC name of this compound is benzene 1,4-diol. So in this way we can write the IUPAC names of these compounds. इथे जर आपण पाहिलं
तर रेड कलर मध्ये हे सगळे IUPAC नेम्स आहेत आणि ब्ल्यू कलर मध्ये दिलेले जे नाव आहेत ती सगळी कॉमन नेम या फिनॉल्सचे. आता आपण ट्रायहायड्रॉक्सी फिनॉलचे काही एक्झाम्पल्स घेऊया. या कंपाऊंड मध्ये आपण पाहिलं तर OH ग्रुप फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ कार्बनला जोडलेला आहे. सो इट इज अ ट्रायसब्स्टिट्यूटेड फिनॉल. सो कॉमन नेम ऑफ दिस कंपाऊंड इज फ्लोरोग्लिसिनॉल. या कंपाऊंडला काय म्हटलं जातं? फ्लोरोग्लिसिनॉल असं म्हटलं जातं. पुढचा कंपाऊंड जर आपण पाहिला त्याच्यामध्ये 3 OH ग्रुप्स आहेत आणि ते OH ग्रुप हे सबस्टिट्यूटेड कार्बन आहे. सॉरी ऍडजस्टंट कार्बन ॲटमला हे 3 OH ग्रुप जोडलेले. सो व्हेन 3 OH ग्रुप्स आर प्रेझेंट ऑन द adjacent carbon atoms, then this compound is known as pyrogalol. This compound is known as the pyrogalol. So in this way we write the common names of these compounds. Now we consider the IUPAC names of this compound. In first compound when you consider OH group is present at first, third and fifth carbon atom. So it is named as in IUPAC system as benzene 1, 3, 5. 3 OH ग्रुप असल्यामुळे आपण इथे ट्राय हा सफिक्स वापरला आणि OH ग्रुप हा फंक्शनल ग्रुप असल्यामुळे आपण याचं नाव दिलं बेन्झीन 1, 3, 5 ट्राय. तर या कंपाऊंड मध्ये सुद्धा 3 OH ग्रुप आहे पण त्याची पोझिशन याच्यापेक्षा वेगळी आहे. सो पॅरेंट हायड्रोकार्बन ऑफ दिस कंपाऊंड इज ऑल्सो बेन्झीन. तो आपण लिहिला. देन वी राईट द लोकेशन ऑफ OH ग्रुप बाय मीन्स ऑफ द लोकंट्स. इथं फर्स्ट, सेकंड आणि थर्ड कार्बन OH ग्रुप जोडले. सो बेन्झीन 1, 2, 3 triol. This compound is named as benzene 1, 2, 3 triol. So in this way phenols are named in common name and IUPAC system. तर यानंतर आपण nomenclature of ethers बघूया. Ethers are also named in common name and IUPAC system. Ethers सुद्धा आपण common name आणि IUPAC nomenclature system मध्ये nomenclature करू शकतो. पहिल्यांदा आपण ethers common names कशा पद्धतीने दिले जातात ते बघूया. आपल्याला माहिती आहे what are ethers? Ethers are organic compounds in which 2 same or different alkyl groups are attached to the divalent oxygen atom. Ethers मध्ये divalent oxygen atomला 2 सेम किंवा डिफरंट जे समान किंवा वेगवेगळे अल्किल ग्रुप जोडलेले असतात किंवा अरिल ग्रुप जोडलेले असतात. अशा कंपाऊंडला आपण इथर म्हणतो. तर इथं प्रामुख्याने आपण नॉमेनक्लेचर करत असताना 2 समान अल्किल ग्रुप असतील तर नॉमेनक्लेचर कशा पद्धतीने करायचं आणि 2 वेगवेगळे अल्किल ग्रुप जर ऑक्सिजन ॲटमला जोडलेले असतील तर त्यावेळेस त्याचं कॉमन नेम सिस्टीम मध्ये नॉमेनक्लेचर कसं करायचं या संदर्भात सुरुवातीला काही नियम बघूया. पहिला रूल आहे राईट द नेम्स ऑफ 2 अल्किल ग्रुप्स अटॅच टू ऑक्सिजन ॲटम इन अल्फाबेटिकल ऑर्डर. समजा इथर मध्ये 2 अल्किल ग्रुप वेगवेगळे असतील तर अशा कंपाऊंडचं नॉमेनक्लेचर करत असताना आपण पहिल्यांदा त्या 2 अल्किल ग्रुप पैकी पहिल्या अल्किल ग्रुपचं आणि नंतर दुसऱ्या अल्किल ग्रुपचं अल्फाबेटिकल सिक्वेन्स मध्ये नाव लिहिणार आहे आणि नंतर इथर हा वर्ड लिहिणार आहे. कळलं? तर काय करणार आपण पहिल्यांदा राईट द नेम ऑफ 2 अल्किल ग्रुप्स. 2 अल्किल ग्रुपचं आपण नाव लिहिणार आहे इन अल्फाबेटिकल ऑर्डर. ऑक्सिजन ॲटमला जोडलेल्या 2 अल्किल ग्रुपचं अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये पहिल्यांदा नाव लिहायचं आणि नंतर इथर हा शब्द लिहायचा. समजा की 2 अल्किल ग्रुप डिफरंट असतील तर आपण या पद्धतीनं त्याचं नॉमेनक्लेचर करणार आहे. समजा 2 अल्किल ग्रुप हे वेगळे समान असतील तर काय प्रश्नच येत नाहीये. इथं आपण डाय अल्किल इथर्स असं नाव लिहिणार. काय लिहिणार आपण त्याचं? डाय अल्किल इथर्स. म्हणजे थोडक्यात इन केस ऑफ सिमेट्रिक इथर्स वी कॅन राईट द कॉमन नेम ॲज डाय अल्किल इथर्स. सिमेट्रिक इथर मध्ये दोन्ही ग्रुप सेम असतात आणि म्हणून त्याचं नाव लिहित असताना आपण डाय अल्किल इथर्स किंवा अरिल ग्रुप असतील तर डाय अरिल इथर असं त्याचं नाव लिहिणार आहे. अँड इन अनसिमेट्रिक किंवा मिक्स्ड इथर्स वी कॅन राईट फर्स्ट नेम ऑफ 2 अल्किल ग्रुप्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड देन द वर्ड इथर. सो इन दिस वे वी राईट द कॉमन नेम्स ऑफ दिस इथर्स. एक्झाम्पल बघूया आपण. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय झालंय
बोथ ग्रुप्स आर सेम. ऑक्सिजन ऍटमला इकडे आणि इकडे जोडलेले दोन्ही ग्रुप पण काय आहेत? मिथिल ग्रुप आहे. सो इट इज सिमेट्रिक इथर किंवा हा सिंपल इथर आहे आणि म्हणून याचं नाव लिहिताना कॉमन नेम सिस्टीम मध्ये दोन्ही ग्रुप सेम आहेत म्हणून मी डाय लिहिलं. ते मिथिल ग्रुप आहे म्हणून मिथिल लिहिलं आणि याच्यामध्ये असणारा फंक्शनल ग्रुप हा इथर आहे. सो इट इज अ डायमिथिल इथर. या कंपाऊंडचं नाव काय लिहिलं आपण? डायमिथिल इथर. आता पुढच्या कंपाऊंड मध्ये जर आपण पाहिलं तर डायव्हॅलंट ऑक्सिजन ऍटमला, या ऑक्सिजन ऍटमला इकडे मिथिल ग्रुप आणि इकडे इथिल ग्रुप असे दोन वेगवेगळे ग्रुप जोडलेले. सो इट इज अ अनसिमेट्रिक इथर और इट इज अ मिक्स्ड इथर. त्यामुळे या इथरला आपण म्हणणार आहे अनसिमेट्रिक इथर किंवा मिक्स्ड इथर. म्हणजे इथं आपण पहिला रूल वापरणार आहे. काय करणार आपण? अल्किल ग्रुपचं अल्फाबेटिकली नाव लिहिणार आहे आणि नंतर आपण इथर हा वर्ड लिहिणार आहे. आता इथे मिथिल आहे आणि इकडे इथिल आहे तर अल्फाबेटिकली इथिल हा अल्किल ग्रुप पहिल्यांदा येईल. सो राईट फर्स्ट इथिल, देन मिथिल ग्रुप and then the word ether. So we write the name of this compound as ethyl, methyl, ether. Okay. The third compound जर आपण पाहिला तर हा कंपाऊंड आपण दोन पद्धतीने रिप्रेझेंट करू शकतो. इकडे ऑक्सिजन ऍटमला फिनिल ग्रुप म्हणजे C6H5 ग्रुप जोडलेला आहे आणि इकडे मिथिल ग्रुप जोडलेला आहे. हेच स्ट्रक्चर आपण C6H5 चे जर आपण ग्रुप जर काढला बेन्झीन मधला एक हायड्रोजन ऍटम काढून टाकल्यानंतर किंवा कमी केल्यानंतर जो आपल्याला ग्रुप मिळतो तो ग्रुप C6H5 त्याला आपण फिनिल ग्रुप म्हणतो. या फिनिल ग्रुपला OCH3 ग्रुप जोडलेला आहे. या कंपाऊंडला कॉमनली म्हटलं जातं ऍनिसोल. जर कॉमन नेम आहे ऍनिसोल आणि आपल्या ह्या नॉमेनक्लेचरच्या सिस्टीम प्रमाणे पहिला रूल जर आपण वापरला सो इट इज मिथिल phenyl ether. The name of compound is methyl phenyl ether. So in this way, the simple ethers are named as dialkyl ethers and mixed ethers are named as alkyl ethers by taking alkyl group in alphabetical order. Now we consider nomenclature of ethers by IUPAC system. आत्ताच आपण इथरचं कॉमन नेम सिस्टीम मध्ये कशा पद्धतीने नॉमेनक्लेचर केलं जातं त्याचे रूल्स आणि एक्झाम्पल्स पाहिले. आता यानंतर आपण हाऊ इथर्स आर नेम बाय IUPAC सिस्टीम. IUPAC सिस्टीम नुसार इथरचं नॉमेनक्लेचर कसं केलं जातं ते आपण बघूया. दोन रूल्स आहेत. इन फर्स्ट रूल इट इज गिवन दॅट इथर्स आर नेम ॲज अल्कॉक्सी अल्केन. म्हणजे IUPAC सिस्टीम मध्ये इथरचं नाव लिहित असताना आपण ते नाव लिहित असताना अल्कॉक्सी अल्केन या स्वरूपामध्ये लिहिणार आहे. आता अल्कॉक्सी ग्रुप कोणता आणि अल्केन कोणता तर आपल्याला माहिती आहे हे जे कंपाऊंड्स आहेत हे अल्केनचा हायड्रोजन अल्कॉक्सी ग्रुपनं रिप्लेस केल्यामुळे तयार झालेले आहेत. त्यामुळं सगळ्यात जास्त कार्बन ऍटम असणारी जी काही ऑक्सिजनला जोडलेला ग्रुप आहे त्याला आपण पॅरेंट समजणार आहे आणि ऑक्सिजनला जोडलेला छोटा अल्किल ग्रुप दुसऱ्या साईडच्या ग्रुपपेक्षा छोटा ग्रुप आपण अल्कॉक्सी ग्रुप समजणार आहे. द लार्जर ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज पॅरेंट अल्केन. म्हणजे डायव्हॅलंट ऑक्सिजन ऍटमला जोडलेला जो लार्जर ग्रुप आहे दॅट ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज ए पॅरेंट अल्केन. मोठा ग्रुप आपण पॅरेंट अल्केन समजणार आहोत. अँड द स्मॉलर ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज अल्कॉक्सी ग्रुप. आता तुमचं क्लिअर झालं असेल की ऑक्सिजनला दोन ग्रुप जोडले जातात इथर्स मध्ये. त्यापैकी जो मोठा ग्रुप आहे कार्बनची संख्या जास्त असणारा ग्रुप जो आहे तो मोठा ग्रुप आहे. त्या ग्रुपला आपण पॅरेंट अल्केन असं कन्सिडर करणार आहे आणि ऑक्सिजनला जोडलेला जो स्मॉलर ग्रुप आहे त्या ग्रुपला आपण अल्कॉक्सी ग्रुप या पद्धतीनं कन्सिडर करणार आहे. समजा ऑक्सिजनला मिथिल ग्रुप जोडला असेल तर त्याला काय म्हणायचं, कोणता अल्कॉक्सी ग्रुप म्हणायचं? सो इट इज कन्सिडर्ड ॲज मिथॉक्सी. या ग्रुपला काय म्हणणार आहे आपण? मिथॉक्सी ग्रुप. समजा इथे हा प्रोपिल ग्रुप आहे CH2 CH2 CH3 हा प्रोपिल ग्रुप आहे. सगळे कार्बन स्ट्रेट चेन मध्ये जोडलेले आहेत म्हणजे नॉर्मल अरेंजमेंट आहे. त्यामुळे याला आपण म्हणणार आहे N प्रोपॉक्सी. दिस ग्रुप इज कन्सिडर्ड ॲज N प्रोपॉक्सी ग्रुप.
इथे जर आपण पाहिलं तर 2 कार्बन असणारा अल्किल ग्रुप हा इथिल ग्रुप आहे, तो ऑक्सिजनला जोडलेला आहे. सो इट इज कन्सिडर्ड ॲज इथॉक्सी ग्रुप. या ग्रुपला इथॉक्सी ग्रुप असं कन्सिडर केलं जातं. आणि इथे जर आपण पाहिलं तर आयसोप्रोपिल ग्रुप, दिस इज आयसोप्रोपिल ग्रुप and this group is attached to the oxygen atom, so it is considered as isopropoxy group. This is considered as isopropoxy group. म्हणजे या पद्धतीने स्मॉलर ग्रुप आपण अल्कोक्सी ग्रुप समजणार आहे. समजा OCH3 ग्रुप असेल तर आपण मेथॉक्सी ग्रुप म्हणणार आहे. समजा OCH2CH2CH3 असा ग्रुप जर असेल आणि सगळे कार्बन स्ट्रेट चेन मध्ये जोडलेले असतील तर त्याला आपण N प्रोपॉक्सी असं समजणार आहोत. 2 कार्बन असणारा ग्रुप CH2CH3 ऑक्सिजनला जोडला असेल त्याला आपण इथॉक्सी म्हणणार आहे. आणि आयसोप्रोपॉक्सी ग्रुप जर आयसोप्रोपिल ग्रुप जर ऑक्सिजनला जोडलेला असेल तर त्या कंपाऊंडला आपण आयसोप्रोपॉक्सी ग्रुप असं समजणार आहोत. आपण आयुपेसी नॉमेनक्लेचरची काही एक्झाम्पल्स घेऊया. पहिले एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पल मध्ये आपण जर पाहिलं तर डायव्हॅलेंट ऑक्सिजनला दोन्ही ग्रुप जोडले ते सेम आहेत. त्यापैकी एक ग्रुप आपण अल्कोक्सी ग्रुप कन्सिडर करणार आहे आणि एक ग्रुप आपण पॅरेंट अल्केन कन्सिडर करणार आहे. समजा जर हा ग्रुप मी अल्कोक्सी ग्रुप कन्सिडर केला तर ऑक्सिजनला CH3 ग्रुप जोडलाय म्हणजे तो मेथॉक्सी ग्रुप आहे. आणि इकडे जर आपण पाहिलं तर पॅरेंट हायड्रोकार्बन एक कार्बन असणारा अल्केन आहे म्हणजे तो मिथेन आहे. म्हणून या कंपाऊंडचं नाव लिहित असताना आपण लिहिणार आहे मिथॉक्सीमिथेन. इट इज नेम ॲज मिथॉक्सीमिथेन. या कंपाऊंडचं नाव आपण काय लिहिलं? मिथॉक्सीमिथेन लिहिलं. दुसऱ्या कंपाऊंड जर आपण ऑब्झर्वेशन केलं तर ऑक्सिजनच्या या साईडला एक अल्किल ग्रुप आहे आणि या साईडला एक अल्किल ग्रुप आहे. आता याच्यामध्ये एकच कार्बन आहे आणि याच्यामध्ये 2 कार्बन आहे. तर हा झाला अल्कोक्सी ग्रुप आणि हा ग्रुप झाला पॅरेंट हायड्रोकार्बन. हा काय झाला? याचा पॅरेंट हायड्रोकार्बन. मग 2 कार्बन असताना अल्केन कोण असतो? इथेन असतो. आणि म्हणून याचं नाव लिहित असताना आपण लिहिणार आहे मिथॉक्सी आणि 2 कार्बनचा अल्केन इथेन. सो इट इज नेम ॲज मिथॉक्सी इथेन. याचं नाव आपण काय लिहिणार आहे? मिथॉक्सी इथेन लिहिणार आहे. तर तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये जर आपण पाहिलं तर स्मॉलर ग्रुप कोणता आहे? CH3 ग्रुप हा स्मॉलर आहे, तो ऑक्सिजनला जोडलाय. सो इट इज अल्कोक्सी ग्रुप. आणि इकडे जर आपण पाहिलं तर 3 कार्बनचा प्रोपिल ग्रुप, सगळे कार्बन स्ट्रेट चेन मध्ये म्हणजे N प्रोपिल ग्रुप. याचं जर आपण कॉमन नेम घेतलं असतं तर याचं नाव आलं असतं मिथिल N प्रोपिल इथर. आता आपल्याला इथं बघायचं आहे या 3 कार्बन पैकी कितीव्या कार्बनला ऑक्सिजन जोडलाय ते आपल्याला नावामध्ये इथं समाविष्ट करायचं आहे. आणि म्हणून आपण ऑक्सिजनला जोडलेल्या कार्बन पासून या कार्बनला कार्बन चेनला नंबर देणार आहे. तर आपल्याला प्रोपेन मिळाला. 3 कार्बनचा अल्केन काय मिळाला? आपल्याला प्रोपेन मिळाला. आणि प्रोपेनच्या पहिल्या कार्बनला हा मिथॉक्सी ग्रुप जोडलेला आहे. सो दिस कंपाऊंड इज नेम ॲज 1-methoxy propane. This compound is named as 1-methoxy propane. या कंपाऊंडला काय म्हणणार आपण? 1-methoxy propane असं म्हणणार आहे. पुढचा जो कंपाऊंड आहे आपण त्याला कॉमन नेम सिस्टीम मध्ये एनिसोल असं म्हटलं होतं. काय म्हटलं होतं आपण? एनिसोल असं म्हटलं होतं. हाच कंपाऊंड रिप्रेझेंट करताना थोडंसं आपण या पद्धतीने पण रिप्रेझेंट करू शकतो. हा C6H5 ग्रुप घेतला आणि त्या C6H5 ग्रुपच्या एका कार्बनला OCH3 ग्रुप जोडले. दोन्ही कंपाऊंड सेमच आहेत, फक्त रिप्रेझेंट करण्याची मेथड वेगळी आहे. आता जर आपण पाहिलं तर या कंपाऊंड मध्ये OCH3 हा कमी कार्बन असणारा मिथिल ग्रुपला ऑक्सिजन जोडलेला आहे आणि दुसरा जो आहे त्याच्यामध्ये 6 कार्बन आहेत. सो इट इज अ पॅरेंट हायड्रोकार्बन. म्हणजे बेंझिन काय झालं? आपला पॅरेंट हायड्रोकार्बन झाला. आणि बेंझिनच्या एका कार्बनला म्हणजेच पहिल्या कार्बन ॲटमला इथं मेथॉक्सी ग्रुप जोडलेला आहे. त्यामुळे याचं नाव लिहिताना आपण लिहिणार आहे मिथॉक्सी बेंझिन.
this compound is named as methoxybenzene. एकच अल्कोक्सी ग्रुप आहे आणि एकाच कार्बनला जोडले आहे, त्यामुळे 1 methoxybenzene लिहिण्याची आवश्यकता नाही. लिहिलं तरी पण चालू शकतं. सो इट इज methoxybenzene. कॉमन नेम इज अॅनिसोल. तर अशा पद्धतीने आपल्याला कॉमन नेम देतील, त्याच्यावर आयुपीएसी नेम विचारतील. आयुपीएसी नेम देतील, त्याच्यावर तुम्हाला स्ट्रक्चर प्रकारला त्याच्या बाबतीमध्ये विचारलं जाऊ शकतं. आता इकडे आपण पुढच्या कंपाऊंड मध्ये जाऊया. या कंपाऊंड मध्ये जर आपण पाहिलं तर छोटा ग्रुप जो आहे आपला तो 3 कार्बनचा आहे. बरोबर आहे. सगळे कार्बन स्ट्रेट चेन मध्ये प्रोपिल ग्रुप आहे. प्रोपिल ग्रुपला ऑक्सिजन जोडला आहे. सो इट इज प्रोपॉक्सी. आणि या प्रोपॉक्सी ग्रुपला इकडे काय जोडलेलं आहे, C6H5 फिनिल ग्रुप जोडलेला आहे. आता याचा आयुपीएसी नेम घेत असताना कितव्या नंबरचा कार्बन हा ऑक्सिजनला जोडलेला आहे त्याचा उल्लेख आपल्याला करणं आवश्यक आहे. फर्स्ट नंबरचा जोडला आहे, त्यामुळे मी इथं लिहीन 1 प्रोपॉक्सी हा झाला अल्कोक्सी ग्रुप आणि पॅरेंट कंपाऊंड इज बेन्झीन. So IUPAC name of this compound is 1-propoxybenzene. So in this way, we can write the IUPAC names of these ethers by considering smaller group as an alkoxy group and larger group as a parent hydrocarbon.